तर मित्रांनो, आज आपली सगळी कामं बिमं उरकून कृष्णाला केला फोन. ये म्हणलं माशाला जाऊ, आणि आम्हाला गळाला लावण्यासाठी पाहिलं होतं केचवं. मग आम्ही केचवं हुडकायला गेलो आईल्या पुलापाशी. केचव्याला जरा वलरान लागते म्हणलं, इथं निघत्याल म्हणलं. अर्धा पाऊण तास उकाळल्यानंतर आम्हाला गावली थोडी केचवं. तवर आमचा कृष्णा म्हणला एवढ्यानं काय भागणार नाही म्हणला, अजून काढायला लागतात. माझं तर खांदून खांदून घाम निघला होता. आणि आम्हाला आता जायचं होतं बंधाऱ्यावर मासे धरायला, कारण की जोडदार बी सगळी तिथंच गेली होती आधी. चला तर मग जाऊया. आणि मग आम्ही पोचलो नवीन पुलावर. पाणी एवढं आलं होतं ना, बंधारा पुंडलिकाचं मंदिर दोन्ही पाण्यात गेले होते. आणि आल्या आल्याच कृष्णाला लागला मासा. बघतो तर काय कटरना मासा लागला होता. एक नंबर मासा असतो कटरना खायला. आणि हे बघा मित्रांनो, कटरने साईज केवढी आहे. आणि त्यानं परत गळ टाकल्यावर तर दोन्ही गळाला 2 कटरनं लागलं होतं त्याला. आणि मला बी लागला मग कटारना. आज सगळं कटारनच लागा लागल्यात. एक नंबर आज बेत होतोय मग आज आमचा. आणि तवर आमचा कृष्णा म्हणला बास करू म्हणला, आता मास धरायचं भरपूर गावल्यात म्हणला मास. आणि नदीला पाण्याची पातळी बिलही वाढत होती. आणि मला घरी जाऊन मासे बी साफ करायचे होते. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका.